वेलकम बच्चो. महाराष्ट्र सीईटी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र सीईटी मध्ये मॅथ्स मध्ये जर हाय स्कोर करायचा असेल तर त्याला शॉर्टकट अप्लाय करावं लागतात. आणि शॉर्टकट काय असतात हे चॅप्टर वाईज मी तुम्हाला रोज एक व्हिडिओ मध्ये देईल. आणि आजच्या शॉर्टकट मध्ये डायरेक्ट इंटिग्रेशन मध्ये घेऊन आलोय. इंटिग्रेशन मध्ये असे प्रश्न बघितले की आपण हपकून जातो, घाबरून जातो आणि हे सोडवायचा प्रयत्नच करत नाही. कुठला तरी अंदाजे एक ऑप्शन निवडतो. पण मी तुम्हाला एकदम जबरदस्त शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे ज्याचं उत्तर तोंडी पण सोडू शकता. त्याचं शॉर्टकट बघा. तुम्हाला लिमिट दिलेलं असेल 0 to π/2. इथं a² इकडे b², इथं कॉस असेल, साइन असेल, साइन असेल, कॉस असेल. एकमेकाची पोझिशन रिप्लेस झाली म्हणून काही फरक पडत नाही. पण ह्याचं उत्तर काय असेल तर साधं सिंपल आहे, π/2 ab. इथं a² b² दिलं, त्यांचं स्क्वेअर रूट घ्यायचं, 2 ची मल्टिप्लाय करायचं, π/2 ab. सिंपल आहे. याचं उत्तर आपण काढू 2 मिनिटांमध्ये. बघा वरती आपल्या बसला π/2 आपल्या बसला. इथं 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5 चा, ते इथं लिहायचं. हा 16 कोणाचा स्क्वेअर आहे 4 चा, तर इथं 4 लिहा. आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर 5 × 4 20 × 2 40. एकदम सिंपल आन्सर मिळालं. याला सोडत बसायची गरज नाही. मॅथ्स मध्ये ट्रिक आणि शॉर्टकट याला खूप किंमत आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो. हा π/2. आता ए साठी बघा याच्यामध्ये पण सिंपल आहे. 16 कोणाचा स्क्वेअर आहे 4 चा, आणि इथं 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा. 4 × 3 12 × 2 24. π/24 याचं उत्तर. आणि हे आन्सर तुमच्यासाठी मी सोडलंय. याचं उत्तर तुम्ही काढून कमेंटमध्ये टाकून द्या. आणि लगेच लक्षात घ्या, मॅथ्स पुन्हा लक्ष ठेवायचं, ट्रिक आणि शॉर्टकट शिवाय जमणार नाही आणि हाय स्कोर होणार नाही. अशा शॉर्टकट आणि ट्रिकसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि आपल्या मॅथ्समध्ये हाय स्कोर मिळवा. धन्यवाद.